नमस्कार मित्रांनो, राज्यातील घरकुलाच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना साठी अतिशय दिलासादायक अपडेट आहे. यापूर्वी आपण अपडेट घेतलीच होती की सर्वसाधारण प्रवर्गातील साठी 1, 2 किंवा 4 हप्त्याचे वितरण करण्यासाठी 10,000 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे आणि याच्यानंतरच केंद्रीय गृहनिर्माण मंत्री शिवराज चौहान यांच्या मदत सेक्शनची मंजुरी देण्याचे सुद्धा अपडेट घेतले होते. आणि मित्रांनो, हाच निधी उपलब्ध करून दिल्यानंतर आपल्या अद्याप राज्य शासनाच्या उपलब्ध झाला आहे. नंतर अखेर आज 10 जून 2026 रोजी केंद्राचा निधी राज्याला आणि त्याच्या स्वरूपात शासनाचे निधी ही वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या पूर्वी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10 कोटीची तरतूद केली आहे. आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी 23 कोटी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या असा दोन्ही मिळून 23 कोटीचा निधी 10 जून 2026 दिला जाणार आहे. याच्यामध्ये आपण 4च्या प्रमाणे समजून घेऊया. शहरी घरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजना, शहरी नगरपंचायत व नगर परिषद क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी निधी मंजूर. 13 जानेवारी 2026 रोजी घेतल्या आलेल्या निर्णयानुसार 41,300 लाभार्थी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांपैकी 333,430 लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यासाठी मंजुरी. राज्य शासन हिस्सा. याच्यामध्ये राज्य शासनाचा हिस्सा 133 कोटी 61 लाख, केंद्र शासनाचा हिस्सा 200 कोटी 71 लाख. एकूण मंजुरी निधी 334 कोटी 2 लाख. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या नगर परिषदेला किती लाभार्थ्याला निधी मंजूर देण्यात आलेला आहे याची लाभार्थीची यादी जोडण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण लाभार्थ्याची यादी आपण बोलणार आहे, कोणत्या जिल्ह्यात किती निधी उपलब्ध करून दिला आहे आणि याच्यामध्ये आपण 4च्या प्रमाणे तिथं साईडला दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये बघू शकतो. जिल्ह्यात याच्यामध्ये जिल्हा बघा: अहमदनगर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर. एकूण नगरपंचायत समिती, लाभार्थी संख्या, राज्य हिस्सा, केंद्र हिस्सा, एकूण मंजुरी निधी. याच्यामध्ये लाभार्थी संख्या 33.430, राज्य हिस्सा 133.61, केंद्र हिस्सा 200.71, एकूण मंजुरी निधी 334.2. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद.